हरिओम. सर्वांना नमस्कार. मागील व्याख्यानामध्ये आपण साधनपाद सुरुवात केली होती. साधनपादाच्या पूर्वी आपण समाधीपाद अभ्यासला होता. समाधीपाद नावाप्रमाणेच यामध्ये समाधीचं वर्णन, वर्गीकरण सर्व अध्याय होता, पाद होता. तदनंतर द्वितीय पाद त्याचं नाव आहे साधनपाद. तसं नावासारखंच आहे. यामध्ये आता साधनं सांगितली जाणार आहेत. मग या साधनपादाच्या सुरुवातीलाच मग एक साधन सांगितलं मध्यम अधिकाऱ्यासाठी किंवा चंचल चित्त असणाऱ्यांसाठी साधना सांगितली आणि त्याचं नाव होतं क्रियायोग नावाची साधना. बरोबर आहे ना? क्रियायोग नावाची साधना सांगितली आणि या क्रियायोग नावाच्या साधनामध्ये 3 उपसाधनाचा समावेश होतो. 3 उपघटकांचा घटक. बरोबर, घटक आणि उपघटक याप्रमाणे. तर 3 घटक कोणते होते? तर तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आणि सूत्र असं होतं तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रियायोगः. ना तपस्विनो योग सिद्ध्यते. तपस्वी असल्याशिवाय योग सिद्ध होऊ शकत नाही. एसी मध्ये बसून वैराग्याच्या गप्पा एसी मध्ये राहून होऊ शकत नाही. बरोबर आहे. भरपेट खाऊन 4 टाइम जेवून एसी मध्ये राहून पायाला रुतलेलं जमना. विपरीत परिस्थिती थोडीही जमत नाहीये. सहनशीलता अजिबात नाहीये आणि योगाच्या गप्पा नाही चालणार म्हणे. व्यासजी म्हणतात बरं का, मी नाही म्हणत. ना तपस्विनो योग सिद्ध्यती. तपश्चर्या शून्य व्यक्तीला योग सिद्ध होत नाही. योगा सिद्ध होईल वाटलं तर आसने येतील, चांगले चांगले, अवघड 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 आसने येतील, परंतु योग समाधी ही व्यासांना ते सिद्ध होणार नाही सांगितलं. म्हणून तपाचं महत्व इथे अधोरेखित केलेलं आहे. आपण म्हणलो होतो 2 गोळ्या वाढवल्या, तप आणि स्वाध्याय वाढवलं. नुसत्या तपाने काय झालं? काय इंद्रिय सिद्धी झाली, शरीरावरती संयम निर्माण झाला, शरीर शुद्ध झालं. तापलं शरीर, तापल्याने काय होतं सांगितलं? लवचिकता येते, हवा तसा आकार देता येतो, मळ निघून जातो. बरोबर आहे. सोन्याला गरम करतात का नाही तेजाबमध्ये? का करतात? तापवतात. म्हणजे तेजाब म्हणजे ऍसिड, तापवतात म्हणजे मळ निघतो, त्याची घाण निघून जाते. तसंच लोखंड सुद्धा गंज राहतो का गरम केल्यानंतर? मग गंज निघून जातो. कठोरपणा सोडून तो लवचिकता निर्माण होतो आणि उपयोगिता निर्माण योगाकडे अग्रेसर होतो. म्हणजे हे तपाचं महात्म्य आहे. नुसतं तपाचरण शरीरावरती संयम झाला, शरीर कंट्रोलमध्ये आलं, चालणार नाही. स्वाध्याय सुद्धा पाहिजे ना, कर्मार्ग पाहिजे. संध्याताई स्वाध्याय नाही, काहीच माहिती नाही, मग काय योग म्हणलं काय म्हणणार? आसन प्राणायाम याशिवाय काही सांगणार नाही. त्याला काही माहितीच नाही. मोक्ष काय आहे, मोक्ष तत्व काय आहे, कैवल्य काय आहे, सिद्धीचा मार्ग काय आहे. मग साधू संत महात्मे, वेद शास्त्र पुराण ह्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे काय? मोक्षशास्त्र अध्ययनम स्वाध्याय. मोक्षशास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. ते अगोदर मोक्षशास्त्र अध्ययन म्हणलं. त्याच्या अगोदर काय आहे? ओंकार आदी, काय प्रणवादी, प्रणवादी पवित्रानाम जपो, हे पण आहे. आणि हे अगोदरही उल्लेख केलेला आहे. प्रणवादी, आदी शब्दाने इत्यादी आलं. मग अनेक मंत्र असू शकतात. हा विषय आपला झाला होता. मग जपच करणे का नाही, शास्त्राचं अध्ययन सुद्धा आवश्यक आहे. आणि तप आणि स्वाध्याय म्हणजे कळालं, प्रणवादी मंत्रांचा जप करणे आणि मोक्षशास्त्राचं अध्ययन करणे. ह्या 2 गोष्टीच्या योगाने परत ईश्वर प्रणिधान अगोदर सांगितला होता. बरोबर आहे. त्याचाही समावेश सोबत करणे. असं केल्याने काय होतं? पुढील सूत्रामध्ये सांगतात समाधी भावनार्थ क्लेशतनुकरणार्थश्च. समाधी भावना, समाधी भावना म्हणजे भावना नाही बरं का, भाव. भाव म्हणजे प्राप्ती, स्थिती, असणे, भाव अभाव याच्या अर्थाने. भाव म्हणजे असणे, राहणे, प्राप्त होणे, मिळणे अशा अर्थाने असेल. बरोबर आहे. समाधीच्या उत्पत्तीसाठी आणि क्लेशांना तनु करण्यासाठी काय उपयोगी ठरतो? क्रियायोग उपयोगी ठरतो, असं पुढील सूत्रामध्ये सांगितलं. त्यानंतर मग विषय निघाला क्लेश तनु म्हणले बाबा. आता हे क्लेश काय आहेत? मग 3ऱ्या सूत्रामध्ये सांगतात 5 क्लेशाची नावं सांगतात. अविद्या, अस्मिता, रागद्वेषा, भिनिवेशाः, पंचक्लेशाः.
5 क्लेशांची नावं सांगितले. मग या 5 क्लेशांपैकी सुद्धा महत्वाचा क्लेश नव्हे, क्लेशांची माय, क्लेशांची जननी, जननी म्हणाय पाहिजे पण भाषेमध्ये बोलतोय मराठवाड्यामध्ये बरं का, क्लेशांची आई आहे ही. हा बरं का, म्हणजे आपण म्हणतो ना, आई म्हणलं म्हणजे श्रेष्ठ म्हणलं जातं ना आपल्याकडे, म्हणजे लई ताकदवर, या अर्थाने म्हणतोय मी. क्लेश सोडा, ते क्लेशाची जननी आहे, ते जन्मदात्री आहे. क्लेश एवढे त्रास देतात आणि क्लेश जननी कशी असेल मग, तर तीच जननी जन्म देणारीच आहे दुःखाला, आणि हिचंच नाव अविद्या आहे. आणि हीच अविद्या प्रपंचात पाडणारी आपण अविद्या अगोदर पाहिली होती. मग चौथ्या सूत्रामध्ये काय सांगितलं, अविद्या क्षेत्राचे उत्तर जे आहेत क्लेश, तर त्यांची अवस्था कशी असते सांगितलं. अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम, अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम कसा आहे, प्रसुप्त तनो विच्छिन्न उदाराणाम. प्रसुप्त अवस्थेमध्ये असतात क्लेश, तनोवस्थेमध्ये क्लेश असतात, विच्छिन्न अवस्थेमध्ये असतात आणि उदार अवस्थेमध्ये असतात. म्हणजे चांगले मंगळे असं नका बरं का धुऱ्याचं. उदार म्हणजे चांगले क्लेश आणि उदार म्हणजे दान धर्म करणारे, आपण उदार लय म्हणतो, अशा अर्थाने नाही. उदार म्हणजे आंतरबाह्य अडथळा नसलेले, प्रगट झालेले, क्रियेस प्रत्युत झालेले, क्रियेस सहकार्य करणारे, बरं का, त्याला म्हणायचं उदार. उदार म्हणजे न अडवलेले, बरं का. विच्छिन्न म्हणजे दुसऱ्या संस्कारांनी, दुसऱ्या वासनेनी किंवा दुसऱ्या अवस्थेने, दुसऱ्या वासनेनी या वासनेवरती आघात करणे म्हणजे विच्छिन्न होतं. तनु म्हणजे नुसतं स्मृती करून देणार होतं, कृती पर्यवसाना नसलेलं होतं. आणि प्रसुप्त म्हणजे गाढ निद्रेत होतं. ते क्लेश आपल्याला जाणीवच होत नाही. आपल्याला वाटतं मी लई चांगला आहे, मी चांगला आहे, लोकही म्हणतात खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. अहो पण ते वाईटपणा त्याच्यात काय झालाय, प्रसुप्त झालेला आहे. म्हणजे वाईट संस्कार नाही तसा अर्थ नाही, प्रसुप्त आहेत ते. बरोबर आहे. आणि काही वाईटपणाही तन अवस्थेमध्ये असतो. आता वाईट चांगला असा अर्थ नाहीये, चांगलापणा सुद्धा सुप्त असेल बरं का. वाईट व्यक्तीमध्ये बरं का चांगले संस्कार कसे असतील, प्रसुप्त अवस्थेत असतील. म्हणजे समजून घ्या, तिथे चांगलं न मंगळ असा अर्थ घेऊ नका बरं का, मी परत सांगतोय. खूप जण करतील उदार म्हणजे चांगले क्लेश, असं काही तर व्हायला नकोय, म्हणून डबल सांगतोय मी, लक्ष द्या. उदार म्हणजे अंतर्बाह्य परिस्थिती अनुकूल असलेली, म्हणजे क्रियेत, कृतीत उतरलेले, बरं का, कृतीत उतरणारे क्लेश आहेत ते क्लेशाची अवस्था सांगितली तशी. ठीक आहे. असे 4 क्लेशाचं हे 4 अवस्था सांगितल्या गेल्या. तदनंतर मग विषय 3ऱ्या सूत्रापासून, पहिलं सूत्र असं लक्षात ठेवा बरं. आता युजीसी नेट साठी सांगतोय, युजीसी नेटचा फॉर्म भरायचा आहे. रेकॉर्डिंग चालू केली ना? हा, युजीसी नेटचा फॉर्म सर्वांनीच भरायचा आहे. 5 किंवा 7 तारखेपर्यंत युजीसी नेटचा फॉर्म भरण्याची मुदत आहे. तर ऑनलाईन कॅफेवरती जावा किंवा ज्यांना स्वतःला भरता येतं त्यांनी भरा, अपियर म्हणून भरा. सर्वांनीच भरायचं आहे, उपस्थित असणाऱ्यांनी मी ग्रुपवरती टाकतो ते युजीसीचं आलेलं पत्रक. ठीक आहे. कुडके सर तुम्ही पण सर्वांनी परीक्षा द्यायचं, अभ्यास न करता जायचं पण परीक्षा द्यायची सर्वांनीच. संस्कृतवाल्यांनी सुद्धा द्या, सौदत्ती सर द्यायचं असेल तर संस्कृतवाल्यांनी सुद्धा द्या, काही हरकत नाही. तर काय सांगत होतो मी, यासाठी एक एक सूत्र घेतोय, कारण सूत्र विचारले दर वेळेस पाहतोय मी, क्रमांक विचारला जात आहे. मग मी पण असेच आठवण करतो. सुरुवात कशी झाली, साधन सुरुवात लक्षात राहते. क्रियायोग, क्रियायोगाचं फल सांगितलं, फलामध्ये क्लेशाचा उल्लेख केला, क्लेशाचा उल्लेख केला की क्लेशाचे प्रकार सांगावे लागले, 3रं सूत्र झालं. क्लेशाचे प्रकार सांगावे लागले की क्लेशाच्या अवस्था सांगाव्या लागल्या, बरोबर आहे. 4थं सूत्र, क्लेशाची अवस्था सांगितल्यानंतर 3ऱ्या सूत्रापासून जे आपण गेलो होतो, काय 5 क्लेश, मग 5 क्लेशाचं वर्णन करावं लागेल. मग 5व्या सूत्रामध्ये अविद्या नावाच्या क्लेशाचं वर्णन झालं. अनित्या अशुची दुःखा अनात्मसो नित्य शुची सुखात्मक ख्यातीर विद्या. अनित्या अशुची दुःख अनात्म नित्य शुची सुख आत्म, हे या ठिकाणी जोडायचं. हेच म्हणजे अविद्या होय. विस्तार नाही करणार मी आता. अविद्या झाली, अविद्या नावाचा क्लेश झाला. मग क्रम येतो पुढं. अविद्येनंतर कोणता क्रम असेल, अस्मिता, अस्मी. आणि पाठ करायचं नाही, संकल्पना समजून घ्यायची, पाठ करायचं टेन्शन राहत नाही बरं का. ज्यांना अर्थ कळतो
बरं का. त्यांना पाठ करायचा लोड येत नाही. ज्यांना अर्थच कळत नाही त्यांना बिना कामाचा पाठ करायचा लोड घ्यावा लागतो. मग अर्थ कळवून घ्यायचा, पाठ करण्याचं टेन्शनच मिटतं. तर अस्मिता म्हणजे असण्याची भावना, जाणीव. काय असण्याची भावना? मीची जाणीव. ते सुद्धा अविद्येतूनच आलेली आहे. कशी आहे ती अविद्या? तर दृक दर्शन शक्तीवर एकात्मतेवा अस्मिता. दृक्शक्ती आणि दर्शन शक्तीचे एकत्रीकरण. पुरुष आणि बुद्धी हे एकच आहेत असं मानून बुद्धीलाच मी आहे असं समजणे. बुद्धी चैतन्यच चैतन्य तत्व आहे असं, जीवतत्व आहे समजणे, म्हणजेच ही काय आहे? अस्मिता. हे कुणाचं सांगत आहेत माहितीये? आपलं सांगत आहेत. आपण जीव हेलाच म्हणतो, आपल्याला पुरुष कळालेला नाहीये, आपल्याला पुरुष कळालेला नाही. मग अस्मिता क्लेश आहे संध्याताई म्हणल्यावर अविद्या नसेल का? हा, बरं का. राग आहे, द्वेष आहे, अभिनिवेश आहे आणि अविद्या तेवढा नाही असं नाही होणार. आई असावी लागेल नंतर, मुलं नसतील पण आई अगोदर असावी लागेल. बरं का. मग अविद्या अगोदर असणारच आहे. बरोबर आहे. मग अविद्येमुळेच अस्मितेची जाणीव आहे. अविद्येला आपण पाहिले अनित्य, जाऊ द्या विषय नको ते परत जायला वापस. तर ते स्वरूप आहे, ते आपण लागू करू शकतो, विस्तार करू शकतो लिहिण्यासाठी. ठीक आहे. मग काय झालं? अस्मिता हेही अज्ञानातून अविद्येतूनच प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर राग नावाचा क्लेश आहे आणि हा राग आणि द्वेष दोन्ही एकत्र घेऊयात. आता राग आणि द्वेष एकत्र घेऊयात, वेगवेगळे सांगण्याची गरज नाही पडणार. राग आणि द्वेष नावाचे तिसरा आणि चौथा क्लेश. तर राग कसा येतो? रागाचं स्थान कसं आहे? त्याची निर्मिती कशी होते? तर सुखानुशयी रागा हा, जिथे सुखाचा अनुभव येतो, जिथं सुखाची प्रतीती येते, मग तिथं वाटतं चांगलं, हा काय बरं वाटायला लागलं. वारंवार बघा वाटतं, वारंवार खावं वाटतं, वारंवार स्पर्श करावा वाटतो, वारंवार विचार करावा वाटतो. बरोबर का? सुखाची अनुभूती होते तिथे. मग तिथेच राग तयार होतो. ही रागाची सरळ व्याख्या झाली. पुढे द्वेष कुठे होतो? मग दुःखानुशयी द्वेषाः. द्वेष काय आहे? तर जिथं दुःख वाटतं. बरं का, दुःख नाही बरं का खरंच, हो सर दुःख नाहीच आहे, उगं वाटतंय माणसाला. मग सुख तर आहे का? मग सुख पण उगं वाटतंय. काल बोललोय मी, उगच वाटतंय आम्ही काहीतरी केलो, आम्ही कमवलो, मी आराम करतोय, मी काहीतरी मिळवलं. हा हे अज्ञान आहे ना. अनित्याला म्हणतोय, आहे का नाही? अज्ञान आहे का सांगा? अनित्य गोष्टीला मिळवतो आणि म्हणतो मी काहीतरी मिळवलं, मग अज्ञान आहे. अशुची. बरोबर आहे. देहाला रंगरंगोटी करून उगाच पावडर स्नो लावून फ्रेश करून, घाण आहे. दिवसात 4दा पण धुवलं तर आणखी घाणच होतं ते. 9 द्वारावाटे घाणच येते. 9 द्वार आहेत माहिती आहे शरीराला, आणि हे 9 द्वारावाटे कायमच घाण येते. आणि ते घाण लपवतो आपण, घाण झाकतो आपण, आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार करतो. वास्तवात ते घाणच आहे. बरोबर आहे. अशुची. आणि त्यालाच सुजायला लागतो सुंदरता. देखवशी की सुंदरता हो जाती नींद हराम. मासच आहे मधून, मास आहे, रक्त आहे. बरोबर आहे. ऍक्सिडेंट झालं, बाहेर जर पडलं की घाण वाटतं, आणि मध्ये काय आहे आपल्या, ज्याच्याविषयी आपल्याला मोह होतोय, मध्ये काय आहे? रक्त मासच आहे ना. आणि त्याविषयीचा मोह करतो, म्हणजे अशुचीला शुची समजतो. अज्ञानाचंच लक्षण आहे का नाही सांगा? प्रत्येक जण अज्ञानी असं वाटलं पाहिजे आपल्याला. मग जर अज्ञानातून जायचंय तर हे विचार करायला सुरुवात करायचं. हा, क्लेश तनु करणार्थश्च. क्लेश हे कमी करण्यासाठी काय करावं लागेल? अविद्या घालवावी लागेल. अविद्या घातली की आपोआप झालं, सगळं बाकीचं कमी होईल. बरोबर आहे. अंत्य गोष्टीतून मनाला काढावं लागेल, नित्याची ओढ लावावी लागेल. अशुची गोष्टीतून मनाला काढावं लागेल, शुचित्वाकडे अग्रेसर व्हावं लागेल, करावं लागेल. हा, पुढं अशुची, अनित्या, अशुची, दुःख. बरोबर आहे. दुःखात सुखाचा जो अनुभव होतो, तर शाश्वत सुखाकडे जाण्याची इच्छा व्हावी लागेल. काय व्हावं लागेल? शाश्वत सुख, नित्य सुखाकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हावी लागेल. अशुची, दुःख, अनात्मसुख, अनात्म पदार्थामधील आसक्ती रहित करून आत्मपदार्थामध्ये रती झाली पाहिजे. हेच अविद्या नष्ट करण्याचं उपाय आहे. ठीक आहे. आणि हे झालं की मग अस्मिताही नसणार आहे, राग पण नसणार आहे. बरोबर आहे. आणि द्वेषही असणार नाही. हे होईल. मग 5वा क्लेश कोणता आहे? अभिनिवेश. अभिनिवेश, मृत्यूचं भय. आणि मग ते कशाने आलेलं आहे? मृत्यूचं भय कशामुळे आलेलं आहे? अज्ञानातून आलेलं आहे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तवध्यानि भारत अव्यक्त निधनन्नैव तत्र का परिदेवना. भगवान सांगतात सांख्ययुगामध्ये, भगवद्गीतेच्या सांख्ययोग नामक अध्यायामध्ये,
अगोदर अव्यक्तच होतं, नंतरही अव्यक्तच आहे, मध्येच व्यक्त झालोय आणि त्याचा काय शोध करण्याची गरज आहे? मृत्यू काय आहे? काहीच नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरणाला ओळखायचंय, पळायचं नाही. मरणापासून पळायचं नाही. पळण्याने मरण येत नाही असं नाही, बरं का. कुठे गेल्याने मरण चुकेल असं होतच नाही. डोंगरात जातो, हा, भुयारात जाऊन बसतो, मरण कुठे येईल? मरणापासून वाचता येणार नाही, पळता येणार नाही. मग काय करावं लागेल? मरण कळावं लागेल, मरणाचं स्वरूप कळावं लागेल. मृत्यू म्हणजे आहे काय, मृत्यू होतो कोणाचा, हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस अभिनिवेश निघून जाईल. म्हणजे हे सुद्धा क्लेश आहे. आणि हा क्लेश मात्र स्वरसवाही विदिशो अपि तथा रूढो अभिनिवेशाः. म्हणजे हा कुणात नाही असा अर्थ नाही, जगातील सगळ्याच लोकात आहे हा. लोकात म्हणजे मनुष्यातच नाही, पशु पक्षी इत्यादिकांमध्ये सुद्धा हा अभिनिवेश आहेच. अशा प्रकारचे हे 5 क्लेश आहेत. प्रकरण कसं? क्रियायोग. क्रियायोगाचं फल, बरोबर आहे. क्रियायोगाच्या फलातून क्लेश हा प्रकरण उदय झाला. क्लेशाचे प्रकार, क्लेशाच्या अवस्था, परत क्लेशाच्या एक एका प्रकाराचं विश्लेषण असं करावं. लक्षात घ्या, का लक्षात कुडके सर? अशा प्रकारे आलो आपण. 9 सूत्र झाले ना पूर्ण आपले. आता मग आता इथून नवीन ह्याच्या विषयाकडे कसं जायचं, मग प्रवेश करायचा. कसा झाला प्रवेश? तर ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म, ते म्हणजे कोणते? अविद्यादी इत्यादी जे होते पूर्वी सांगितलेले क्लेश, ते क्रियायोग व विवेक ख्यातीद्वारे निर्बलतेला प्राप्त होत होत भाजलेल्या बीजाप्रमाणे झालेले त्यांच्या उत्पत्तीचे कारण असलेले चित्त प्रकृतीमध्ये लीन झाल्यावर समाप्त करण्यायोग्य आहेत. ते प्रसव, हे विषय झाला होता आपला. प्रसव, बरोबर आहे. आईच्या उदरातून बाहेर येणे प्रसव झालं. प्रसव म्हणतो, प्रसव झाला. प्रतिप्रसव म्हणजे विपरीत, उलट दिशेने, बरोबर आहे. उलट दिशेने निर्मितीच्या स्थानामध्ये जाणे म्हणजे कार्याचं कारणामध्ये लीन होणे, विलीन होणे. आणि हे झालं की काय होतं? हे क्लेश काय होतात? क्रियायोगाने क्लेश काय होतात? क्षीण होतात, शिथिल होतात, निर्बल होतात. आणि विवेक ख्यातीद्वारे भाजलेल्या बीजाप्रमाणे कसलं होतं? क्लेश रहित होतं. क्लेश रहितच होतं. आधी निर्बल होतात आणि 5वी स्थिती म्हणजे क्लेश नष्टच होणे, म्हणजे निर्बीज होणे, अशा प्रकारचं प्रकार सांगितला गेला. आता त्या बीज रूपाला प्राप्त झालेल्या परंतु नष्ट न झालेल्या क्लेशांबद्दल सांगतात होता, बरं का. काय सांगता आहेत? बीज रूपाला प्राप्त झालेल्या परंतु नष्ट न झालेल्या क्लेशांबाबत 11वं सूत्र आहे. क्लेशाचं आहे बरं का प्रकरण. आणखी क्लेशाचा विषय चालू आहे. क्लेशाचे प्रकार म्हणजेच क्लेशांचा विषय आहे असा अर्थ नाही. उत्तर लिहित असताना काही जण क्लेशाचे नावच बघतात आणि तेवढंच लिहितात. हाही क्लेशांचाच विषय आहे संध्याताई, बरोबर आहे ना. क्लेशाबाबतीतच विषय चालू आहे. क्लेश हा जर आपल्याला टिपा आली क्लेशाबद्दल लिहायचंय तर हे विषय लिहिला पाहिजे आपण विस्ताराने. तनुकरणार्थश्च तिथून घ्यावं लागेल आपल्याला. मग खूप उत्तर मोठं होतं आणि व्यवस्थित होतं आणि समग्र होतं. ते उत्तर आपलं समग्र होईल, अर्ध होणार नाही. अशा प्रकारचा अभ्यास करा, संकल्पना कळवून घ्या. ठीक आहे. मग प्रतिप्रसव एक झालं, पहिली गोष्ट सांगितली. हे या अगोदर सांगितलं होतं समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थश्च. ह्या क्लेशांना संपवण्यासाठी काय काय उपाय आहे? आधी क्लेश सांगायचं, क्लेशच विचारलं नुसतं. क्लेशांचे प्रकार सांगा नाही बरं का. क्लेश हा जर तुम्हाला विषय लिहायचा आहे, मग क्लेशाबद्दल काय विचारलंय? प्रकार सांगा म्हणलंय का? नाही. कारण सांगा म्हणलंय का? नाही, काहीच म्हणलं. क्लेशाचं समग्र सांगायचं. मग आपण मग क्लेश सांगायचे, क्लेशांचे प्रकार सांगायचे, क्लेशांच्या अवस्था सांगायच्या. संध्याताई अवस्था सांगितल्याच्या नंतर ठोसर सर पुन्हा काय सांगायचं? क्लेशांना संपवण्याचे उपाय. हा नवर अंडरलाईन करायचा विषय. अंडरलाईन करायचं कशासाठी? तपासणाऱ्याला कळायला पाहिजे, बरं का. म्हणजे सगळ्यासारखं एक लगट वाचू नये. अंडरलाईन केलं म्हणजे ठळक दिसतं ते. तर ते क्लेशांना क्षीण करण्याचे उपाय. त्यात पहिल्यांदा उपाय काय सांगावं लागेल? क्रियायोग सांगितले पतंजलींनी. क्रियायोगाने क्लेश तनु करणार्थश्च, तनु करण्याचा उपाय सांगितला. परत पुन्हा प्रतिप्रसव हे या बरोबर आहे, हे घ्यायचं. तदनंतर घ्यायचं आता बीज रूपाला प्राप्त झालेल्या परंतु नष्ट न झालेल्या क्लेशांसाठी 11वं सूत्र सांगत आहेत. काय सांगत आहेत?
ध्यान हे यास्तद्वृत्तयः, ध्यान हे यास्तद्वृत्तयः, त्या 5 क्लेशांच्या स्थूल वृत्ती ज्या क्रियायोगाद्वारे निर्बल केलेल्या असतात त्या विवेक ख्यातीद्वारे त्याग करण्यायोग्य असतात. क्रियायोगाने ते निर्बल केलेले असतात बरं का, स्थूल वृत्ती, आणि त्या विवेक ख्यातीद्वारा त्याग करण्यायोग्य असतात असं सांगितलेलं आहे. आपण त्याचं भाष्यही वाचलं होतं काल बरं का. क्लेशांच्या ज्या स्थूल वृत्ती आहेत त्या क्रियायोगाद्वारे सूक्ष्म केल्या जातात आणि विवेक ख्यातीद्वारे नष्ट करण्यायोग्य असतात, ज्यामुळे त्या सूक्ष्म व्हाव्यात, दग्धबीजात प्रमाणे व्हाव्यात. ज्या प्रकारे वस्त्रांचा स्थूल मल प्रथम दूर केला जातो, उदाहरण पण घेतलं होतं आपण, वस्त्रांचा स्थूल मल दूर केला जातो प्रथम, तदनंतर सूक्ष्म मल दूर केला जातो, त्याच प्रकारे क्लेशांच्या स्थूल वृत्ती, स्थूल म्हणजे डाग, जे ठळक डाग स्थूल डाग आहेत ते पटकन जातात बरं का, परंतु जिद्दी डाग ये नाही जाते. सर्फ एक्साईलचे ॲडव्हर्टाईज सांगतात ते ह्याच्याशिवाय जात नाही ते जिद्दी डाग असतात म्हणजे ते सूक्ष्म असतात, ते पटकन जात नाहीत बरं का. बरं का, शरीरावरचा बळ संध्याताई जातो म्हणतात बघा. आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो मारलेलं जातंय बोललेलं जात नाही म्हणतात का नाही. व्यवहारामध्ये मनाला लागलेलं जात नाही लवकर, शरीरावरचा घाव बुजून जातो, मनावरचा बुजत नाही. अशाच प्रकारे सूक्ष्म आहेत ना त्या वृत्ती, म्हणून स्थूल वृत्ती लवकर होतात, अल्प प्रयत्नाने दूर करता येतात, परंतु सूक्ष्म वृत्ती अधिक प्रयत्नाने दूर कराव्या लागतात असं सांगितलं गेलेलं आहे. आता आजचा नवीन विषय सुरू झाला इथून. हे सूत्र घेतलं नव्हतं 12वं सूत्र, क्रम लक्षात घ्या परत असाच. आलं लक्षात? आता आणखी क्लेशाचंच प्रकरण आहे. आणखी क्लेश संपला नाही विषय, क्लेशाचा प्रकार संपलाय. क्लेश नष्ट करण्याचे उपाय सांगितलेत, त्या स्थूल वृत्ती क्लेशांच्या आणि सूक्ष्म, हा पण भाग घ्यायचा संध्याताई लिहित असताना. प्रत्येक गोष्ट 2-2 वळी लिहा, परंतु मुद्दे लिहिले पाहिजेत. काही जण उघड लिहितात, एक लगट निबंध लिहावी, पण मुद्दे महत्वाचे लिहित नाही. मुद्दे सुद्धा लिहा. आपले 3 पेज 4 पेज जे काय लिहायचे आपल्याला, 3 पेज ठरवलंय, मग 3च पेज खूप झालं ना. 3 ते 3.5 पेज 16 मार्कासाठी, तर 3.5 पेज आपल्याला लिहायचंय म्हणल्यानंतर आपल्याला त्याची रचना करावी लागेल. प्रत्येक मुद्द्याला समान न्याय द्यावा लागेल, बरोबर आहे ना. हे जे आहेत सगळे मुद्दे याला न्याय द्यावा लागेल. कोणता मुद्दा जास्त लिहिण्यासारखा त्याला जास्त द्यावा लागेल, परंतु सगळ्यांना घ्यावं लागेल. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊयात आता. तर आता या क्लेशाचं मूळ सांगत आहेत आता. ज्या क्लेशमूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय, क्लेशाद्वारे काय जन्माला येतं, तर ज्या कर्मसमुदायाचे अविद्या इत्यादी क्लेश कारण आहेत तो कर्मसमुदाय वर्तमान व भावी जन्मात फल भोगावयास लावणारा असतो. या अविद्या इत्यादी क्लेशाद्वारे काय तयार होतो, कर्मसमुदाय, आणि तो कर्मसमुदाय काय असतो. आता क्लेशांचा क्षीण करण्याचा उपाय नाही सांगितला. आता काय विषय सुरू झालाय, तर क्लेशाद्वारे काय फल प्राप्त होतं, क्लेश असण्याने काय होतं हे सांगत आहेत आता. क्लेश नष्ट करण्याचं सांगितलं, क्लेश असण्याने काय होतं हे स्थिती सांगत आहेत आता बरं का. क्लेशाद्वारे काय होतं, कर्मसमुदाय तयार होतो, आणि कर्मसमुदाय तयार झालेला काय करतो, तो भोग भोगायला लावतो. भोग भोगायला लावतो. भोग म्हणजे कसे असतील, चांगले पण असतील वाईट पण असतील बरं का. भोग म्हणजे असा अर्थ म्हणायचं नाही की चांगलेच नाही. भोग हे विपरीत फलही असू शकतं, आनंददायी असू शकतं आणि कष्टदायक सुद्धा असू शकतं, बरोबर आहे. मग ते जे फल आहे ते 2 प्रकारचं असतं, आनंददायी असू शकतं आणि विपरीत असू शकतं, आणि ते आणखी वर्तमानकालिक असू शकतं आणि भविष्यकालिक असू शकतं. म्हणून याला शब्द वापरलाय दृष्टा अदृष्ट जन्म वेदनीय. जन्म इत्यादी दुःख देणार, जन्मादी इथे पण बरं का, जन्म इत्यादी वेदना दुःख देणार काय आहे, कर्म समुदाय आहे. आणि हा कर्म समुदाय कुठून आला हो, कुठून आला हो, क्लेशापासून. आपण कर्म समुदायाकडे जातो कुडकेसर. आता कर्म समुदाय आला कुठून, तर ते विषय असा, आपण साखळी जोडल्याप्रमाणे सूत्र आहेत ना, एकमेकामध्ये संगती लावत चालायचं आहे. क्लेशमूला कर्माशयो दृष्ट अदृष्ट जन्मवेदनीय. भाष्य पाहूयात तरी अर्थ त्याचा. पुण्य पाप कर्माशय काम क्रोध लोभ मोह क्रोधाने उत्पन्न होतो, तो वर्तमान जन्मात व भावी जन्मात फळ देण्यायोग्य असतो. त्यांच्यामधून तीव्र वेगाने मंत्र जप समाधीद्वारे
संपादित केलेला किंवा ईश्वर देव महर्षी महानुभावांच्या आराधनेने संपादित केलेला तो पुण्यकर्माशय शीघ्र फळ देतो. याच प्रकारे तीव्र क्लेशाद्वारे भीत रुग्ण कृपापात्र विश्वस्त महानुभाव तपस्वीवर वारंवार केलेला अपकारही पापकर्माशयाचे शीघ्र फळ देतो. जसे नंदीश्वर कुमार मनुष्यत्व सोडून देवत्वाला प्राप्त झाला, याच प्रकारे नहुषा देवांचा राजा आपली उच्च स्थिती सोडून निम्न स्थितीला प्राप्त झाला. त्यापैकी अत्यंत निम्न कर्म करणाऱ्या माणसांचा कर्माशय वर्तमान जन्मात फळ देणारा नसतो. क्षीण क्लेश असणाऱ्या तत्ववेत्या योग्यांचा कर्माशयही पुढच्या जन्मात फळ देणारा नसतो. तत्ववेत्यांचा सुद्धा बरं का. इथे कर्म कुणाला कसं कसं आहे याप्रमाणे इथं सांगितलेलं आहे. पण आपल्याला सूत्र घ्यायचंय. सूत्राचा अर्थ काय आहे? क्लेशाद्वारे कर्मसमुदाय निर्माण होतो आणि कर्मसमुदाय हा भोग म्हणजे फल भोगायला लावतो आणि ते फल जन्मादी जन्मवेदनीय आहे. आणि ते जन्मवेदनीय कसं आहे? दृष्ट आणि अदृष्ट. दृष्ट म्हणजे समोर समोर, बरोबर आहे. खून केला, फाशी झाली, मिळालं का नाही फळ? हे कुठलं मिळालं? दृष्ट फल झालं, बरं का. इथे त्रास दिला आणि तिथं नरक प्राप्ती झाली, हे अदृष्ट फल झालं. आलं लक्षात? किंवा पुढील जन्मी तो अपंग तयार झाला, अदृष्ट फल आहे ते. भावी काळातील आहे, न दिसणारं न कळालेलं फल आहे. परंतु कळालेली तर काय आहे आपण पाहिलं आता. म्हणजे इथेच काहीतरी केलं आणि लगेच त्याचं फल दिसलं, हे दृष्ट फल म्हणायचं. आणि अदृष्ट फल वर्तमानकाली आणि भविष्यकालिक फल. ठीक आहे. हे कशाद्वारे प्राप्त होतं? विषय आता पुढे बदलत आहे आपला, त्यामुळे संगती लावून पुढे जाऊयात आपण. बाकीचे तर कॅमेरे बंदच केलेत. संख्या पण कमी झाली आहे. योजना ताई नाही वाटतं आज. ठीक आहे. होत्या ना, लिव्ह झाल्या का? होत्या. बोला की कोणता विषय कसा पुढकेसर सांगायचा? हा विषय आपला क्लेशामुळे होतं नाही. क्लेशामुळे होतं नाही कर्माशय. काय कर्माशय हे क्लेशामुळे निर्माण होतात. हो. आणि तो कर्मसमुदाय काय करतो? तो कर्माशय फल देतो ना. फल देतो. कर्मफल कसले फल देतो? दृष्ट फल, अदृष्ट फल. विस्तार करा ना तसा. वर्तमान आणि भविष्यकालीन फल देतो. म्हणजे क्लेशातून कर्म समुदाय आलो. आता आपल्याला कर्माविषयीचा विषय घ्यायचा आहे आता इथून पुढे. म्हणजे कर्म विषयामध्ये प्रवेश झालाय आपला आता. आलं का लक्षात? क्लेशापासून कर्मसमुदाय म्हटलं आणि कर्मसमुदायापासून फल. फल कसं? दृष्ट अदृष्ट असं. ठीक आहे. मग आता सांगत आहे सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोगा. का बर सूत्र पुढचं सांगावं लागलं? इथं सांगितलं होतं भोग फक्त सांगितले होते. क्लेश मूला कर्माशय दृष्टादृष्ट जन्म वेदनीया. मग संदिग्धता वाटली कदाचित. नुसतं जन्मच देतो का काय? कर्माच्या फलाद्वारे फक्त जन्मच मिळतो का काय असं वाटू नये म्हणून पुढे सांगतात काय काय कर्माचं फल काय काय प्राप्त होतं. पुढील सूत्र खूप सुंदर आहे बरं का. आवाज थोडा तुटतोय. येतोय का आवाज बाकीच्या? हा सर, मध्ये एखादा शब्द मध्येच जातोय आणि व्हिडिओ पण तुमचा नीट दिसत नाहीये. मलाच होतंय तसं काय? आता येतोय व्यवस्थित आवाज? येतोय यायला. येतोय ना? हो सर. तर क्लेश मूल कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. 12वं सूत्र झालं. क्लेशाचं तून कर्म समुदाय निर्माण होतो. कर्म समुदाय दृष्ट आणि अदृष्ट जन्म इत्यादी वेदनीय म्हणजे दुःख इत्यादी फल भोगावयास लावणार असतो. ठीक आहे. मग आता पुढील सूत्रात याच कर्म समुदायाच्या फलाचं विश्लेषण केलेलं आहे. काय काय फल मिळतं, काय काय मिळतं कर्म समुदायाने असा प्रश्न पडला आता कदाचित. पुढच्यांनी काय विचारलं, नेमकं फक्त जन्मच मिळतो का कर्म समुदायाने? कर्माचं फल म्हणजे फक्त जन्म मिळतो का? एवढंच मिळतं का? कारण भाष्यकारांनी नहुष
नंदीश्वर हे सांगितलं होतं. एवढंच असतं का? म्हणजे देव आहेत ते मनुष्य होतील, मनुष्य आहेत ते देव होतील, हा स्वर्गातलं नरकात जाईल, नरकातलं देव लोकाला जाईल, हे जे आहे एवढाच आहे का प्रकार फक्त? तर नाही. काय काय प्राप्त होतं हे 13व्या सूत्रामध्ये पतंजली सांगतात. सती मूले तद विपाको जात्यायुर्भोगा, म्हणजे सती मूले तद विपाको जाती आयु भोगा. काय काय विपाक रूपात काय प्राप्त होतं? जाती, जन्म. आयु आणि भोग भोग प्राप्त होतात. तर अविद्या क्लेश विद्यमान असताना त्या कर्म समुदायाचे फळ जाती आयु भोग असतात. म्हणजे या कर्म समुदायाचं जे फल आहे ते फल कशा स्वरूपात होतं? विपाक म्हणजे कळाले आपल्याला, विपाक म्हणजे त्या कर्माचं फल. तर ते फल काय काय देतं? तर जाती, जाती म्हणजे जन्म, जन्म अगोदर सांगितलंय, जन्म. मग जाती म्हणजे अशा जाती नाही समजायच्या आपण, ते जाती जन्म, पडलेले आहेत. जाती म्हणजे स्त्री जाती, पुरुष जन्म, स्त्री जन्म, पशुत्व, पक्षी, जलचर, वनचर, नभचर, खेचर, आता काय काय आहे ते, हे जाती झाल्या. जाती फल प्राप्त होतं. परत आणखी काय होतं? आयु. ठीक आहे, काय प्राप्त झालं? मनुष्यत्व प्राप्त झालं, हे जाती झाली. मनुष्य जातीला जन्म झाला. कशाद्वारे झाला? कर्माशयामुळं. कर्माद्वारे. कर्माशयात. कर्माचा विपाक जो आहे, तत्सती मुले तद विपाको, त्या कर्माच्या क्लेशाद्वारे कर्माशय, त्या कर्माशयाचा विपाक, आणि त्या विपाकाद्वारे काय प्राप्त होतं? तर जाती, जाती प्राप्त झाली. मग ठीक आहे, जाती एवढंच प्राप्त होतं का? ठीक आहे, म्हणजे बाकीचं काही नाही, काही स्वतंत्रता आहे नाही. आयु, आयुष्य सुद्धा, किती आयुष्य जगायचे ते कोण ठरवलंय? कर्माशयानं ठरवलंय. कर्माच्या विपाकानं ठरवलंय, नुसती जातीच नाही ठरवली. एवढेच वर्ष का जगला? आता मध्येच कोण आलं होतं, ठीक आहे, कोणी नाही सांगायला हरकत नाही. तर एक महिला आल्या होत्या माझ्याकडे पत्रिका बघण्यासाठी. त्यांचा मुलगा अपंग आहे, लहानपणी काहीतरी झालं घटना, अपंग आहे, खूप अपंग आहे, त्याला सांभाळावं लागतं खूप खूप खूप. मग आई वडिलांना चिंता आहे आता, की आता आमच्या माघारी कसं याचं, आमच्या नंतर कोण सांभाळेल, आता कसं करावं? खूप चिंता करतात. आई रडत होते ते. मी म्हणलं, धनीपुत्र आणि ऋणीपुत्र असतात बरं का. धनीपुत्र म्हणजे असे असतात की पूर्वजन्मी कर्ज बुडवलेलं असेल, कुणाचं ऋण राहिलं असेल, मग ते जन्म घेतात, आई वडिलाकडून सेवा करून घेतात, फेडून घेतात ना, असं आहे. आणि काही ऋणीपुत्र असतात, सेवा करण्यासाठी आलेले असतात. काही पुत्र सेवा करण्यासाठी आलेले असतात, कारण अगोदरच्या कर्माचं फल बरं का सारण्यासाठी आलेले असतात, सेवा करून सारतात. आणि काही काही सेवा करून घेऊन जातात. असं असतं, कर्माचं फल आहे ते. काय सांगायचं होतं? स्थिती जी निर्माण केली, कर्माने निर्माण केली बरं का. आयुष्य किती आहे ते सुद्धा कर्माने केलं. किती वर्ष जगायचं आहे ते कर्मानेच ठरवलं. ठीक आहे, आयुष्य ठरवलं. त्यानंतर आता उरला भाग काय? भोग. भोग, भोग मध्ये काय काय येईल आता? याच्यात खूप व्याप्ती मोठी आहे. भोगामध्ये काय येईल? चांगले आणि वाईट भोग. परिस्थितीनुसार भोग मिळणार ना. भोग म्हणजे परिस्थिती, काही वेगवेगळ्या परिस्थिती. आता कुणाला सत्ता, सत्तेचा उपभोग, संपत्तीचा उपभोग, तारुण्याचा उपभोग, आता काय काय भोग असतील, अनेक भोग आहेत. मग ते भोग सुद्धा काय म्हणतात? आमचं काय नशीब आहे की आम्हाला काहीच मिळालं नाही आयुष्यभरात, असंही म्हणतात. ते का मिळाले नाही? तो कर्माचं फल, कर्माशय तुमचं एवढीच होती, तेवढंच मिळालं. आणि काही जणाला काहीही केलं तर लई प्राप्त होतं. कोळसा पण धरला तर सोनच होतं, ते कर्माचं फल आहे. भोग प्राप्त होतात त्यांना. काय? ते कर्माशयाचं फल आहे ते. ठीक आहे, विपाकाद्वारे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आयुष्यभरामध्ये आयुष्य किती जगायचं आणि ते आयुष्य कसं जगायचं बरं का. आधी कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यायचा हे कर्माने ठरवलं. त्यानंतर किती काल त्या जातीमध्ये राहायचं हेही आशयाने ठरवलं, विपाकाने ठरवलं. आणि त्या जातीमध्ये, जाती शब्दाचा अर्थ कळालाय बरं का, त्या जातीमध्ये जन्म झालेल्या, त्या जातीमध्ये मिळालेल्या आयुष्यामध्ये संध्याताई जेवढं आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये किती भोग मिळवायचे, किती भोग प्राप्त होतील, भोग म्हणजे सुख किती प्राप्त व्हायचे हे सुद्धा
कर्माशयाद्वारे विपाकाद्वारेच ठरलेलं आहे. म्हणून म्हणून तुकोबाराय म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. प्रारब्धानेच धन पण मिळतं आणि मान सुद्धा मिळतो बरं का. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. आपल्याला वाटतं आम्ही कमवलं, नाही. मान पण कमवला नाही, पैसा पण कमवला नाही. जर कमवलं असतं तर लय कष्ट करणाऱ्याला मिळाला असता. होय, कष्ट करणाऱ्याला खूप मिळालं असतं, भाग्याने मिळालेलं आहे. पूर्वकर्म नक्की, हे अनुमान प्रमाण. सौदत्ती सरदूतगावकर सर, हे अनुमान प्रमाण आहे. बरोबर आहे. कारण कर्माशय चांगला आहे हे आपण कशावरून ठरवायचं? धन्य मी मानेन आपुले संचित. तुकोबाराय म्हणतात माझं संचित नक्की चांगलं आहे. कुठं बघितलं आपण, दिसलं का? नाही. अनुमान प्रमाणाने. कारण आता भोग चांगले मिळत आहेत, चांगली स्थिती प्राप्त होत आहे, म्हणजे पूर्वीचं कर्म माझं नक्की चांगलं होतं. ठीक आहे. अन्नच्छादन हेतू प्रारब्धाधीन. आणखी एक तुकोबाराय सांगतात, प्रारब्धच्या अधीन काय आहे? अन्न सुद्धा आणि आच्छादन म्हणजे घरदार हे सुद्धा प्रारब्धानेच प्राप्त होतं. आणि जे प्रारब्धाने प्राप्त होतं त्याचा गर्व कशाला करायचा? त्याचा माज कशाला करायचा? नाही करायचा माज त्याचा, ते प्रारब्धाने मिळालेला आहे. माज करायचं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. स्वकर्माने जे अर्चित केलेलं आहे त्याचा माज केला पाहिजे, त्याचा गर्व केला पाहिजे. आणि ते केवळ पुरुषार्थ चौथी सिद्धी घेऊन आपल्या हाती. आणि ते पुरुषार्थ म्हणजे असेल तर ते म्हणजे ईश्वर प्राप्ती, मोक्ष प्राप्ती. हेच तेवढं पुरुषार्थाने होते. बाकीचं मिळतं कर्माने. आलं का लक्षात? म्हणून यालाच मनुष्य प्रयत्न करतो आहे आणि पुरुषार्थच करत नाही. पुरुषार्थ हा वेगळा आहे. आपण इथेच पुरुषार्थ समजतो, अर्थाने काम नाही. मोक्ष हा पुरुषार्थ आहे. मोक्ष प्राप्त झाली, चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध झालेले आहेत. ठीक आहे. विषय लांबला. काय आहे? सतीमुले तद्विपाको जाती आयु भोग. या तिन्हीचं विश्लेषण चांगलं करता आलं पाहिजे. एवढा वेळ घेतलाय म्हणजे मी यासाठी घेतलंय. जाती सांगता आली पाहिजे, जातीला अंडरलाईन करायचं. पुन्हा आयु याच्याबद्दल सांगायचं, उदाहरणं द्यायचे. भोग, मग भोगाचाही विषय घ्यायचा तसा. वाईट फलभोग बरं का. पापकर्माचं फल विपरीत परिस्थिती, पुण्यकर्माचं फल चांगली परिस्थिती, अशा प्रकारचं फल असेल. आपले खूप खूप भाष्यकारांनी किती लिहिलंय पहा. पुस्तक आहे ना सर्वांकडे, पहा. हा प्रसिद्ध आहे बरं का. हा सूत्र खूप प्रसिद्ध आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, जे म्हणजे कीर्तनकार विनोदाचार्य नाही, जे अभ्यासक आहेत कीर्तनकार, खूप हे सूत्र प्रसिद्ध आहे बरं का. सती मुले तद्विपाको जाती आयुर्भोगा, यावरती खूप विस्तार केला जातो बरं का. त्यामुळं भाष्यकारांनी सुद्धा खूप भाष्य केलेलं आहे. त्यामुळं भाष्य तुम्ही वाचावंच लागेल. लई मोठे मी नाही वाचणार. ठीक आहे. पुढे जाऊयात. कर्माशयाद्वारे, त्याच्या विपाकाद्वारे, आशय म्हणजे साठा झाला, त्याच्या विपाकाद्वारे आयु भोग प्राप्त होतात. जाती आयु भोग प्राप्त होतात. ठीक आहे. पुढे सांगतात आता, ते लाद परिताप फलाहा पुण्या पुण्य हेतुत्वात ते जाती आयुभोग. आता ह्या जाती आयुभोगाबद्दल सांगत आहेत. ते कोण? जाती आयुभोग. ते आल्हाद परिताप फलाहा पुण्य अपुण्य हेतुत्वात. म्हणजे ते जाती आयुभोग पुण्य व पाप कारण्यजन्य असल्यामुळे सुख दुःख रूपी फळ देणारे असतात. आपण अगोदरच बोललो. अर्थात ज्या जाती आयुभोगाचे कारण पुण्य असते ते सुख देणारे असतात, व ज्या त्या आयुभोगा यांचे कारण पाप असते ते दुःख देणारे असतात. विषय कळाला बरं का. अपंग जन्म झाला, जाती. बरोबर आहे. काळडूस नकटा आहे, वंगळा आहे, इद्र आहे, जे काय प्राप्त झालेलं आहे प्रारब्धाने मिळालेलं आहे, जाती. बरं का, समजवण्यासाठी घेतोय, काही वाटून घ्यायचं नाही बरं का. अर्थ विपरीत घ्यायचा नाही, सरळ सांगतोय. म्हणजे जाती सांगतोय मी. हे कशाने मिळालेलं आहे? प्रारब्धाने मिळालेलं आहे. मग हे कशाचं फळ असेल हो? आणि गोर सुंदर व्यक्तिमत्व, वा 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 लोक बघतच राहतात. मग ते जाती कशाने प्राप्त झाले? ते पुण्यफलाने. इथे सांगायचंय भाष्यकारांना, काय सांगतात? आल्हाद परिताप फला. ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? आयु, जाती. जाती चांगली आणि वाईट. आता पाहूयात आपण. चांगली जाती, वाईट जाती. ह्याचं कारण काय आहे? पुण्य कुणाचं आणि पाप कुणाचं? जाती फक्त पाहिजे.
चांगली जाती प्राप्तीमध्ये कारण पुण्यकर्म असेल. वाईट जातीच्या प्राप्तीमध्ये, जाती शब्दाचा अर्थ जाती नाही बरं का मी केलं, वाईट कर्म. असं जाती विपरीत वगैरे हे म्हणण्याचा अर्थ नाही. जन्म जन्म. हे पण ऐका, जे उशीर आले असतील ते यांच्यासाठी सांगतो. जाती म्हणजे जन्म. जन्म जो प्राप्त झालाय, जो देह प्राप्त झालेला आहे तो वाईट असेल तर ते पापाचं फल आहे, जर खूप चांगला असेल तर पुण्याचं फल आहे. आल्हाद आणि परिताप. आल्हाद म्हणजे आनंददायक आणि परिताप म्हणजे दुःखरूप. परत हे जातीचं फल दोन प्रकारे झालं. आता आयु कमी आयुष्य जास्त आयुष्य, पुण्याचं आणि पापाचं फल असेल. परत पुन्हा आयुष्य थोडंच आहे पण राजावनी जगत आहे, चांगलं आयुष्य वाईट आयुष्य, ते पण पाप पुण्याचं फल असेल. आता परत भोग, तर भोग सुद्धा चांगले चांगले भोग प्राप्त होतात, कनिष्ठ भोग प्राप्त होतात बरं का. कनिष्ठ भोग अल्प भोग प्राप्ती होणे किंवा अजिबात प्राप्ती न होणे किंवा विपरीत भोग प्राप्ती होणे म्हणजे हे पापकर्माचं फल असेल, आणि चांगले फल प्राप्त होणं हे पुण्यकर्माचं फल असेल. ठीक आहे. पुण्याच्या कारणामुळे होणारे ते जन्म आयु भोग सुखरूपी फळांना व अपुण्याच्या निमित्ताने होणाऱ्या दुःखरूपी फळांना देतात. हे दुःख ज्या प्रकारे प्रतिकूलात्मक असते त्याच प्रकारे योग्याला विषय सुख काळातही प्रतिकूलात्मक दुःखच असते. पुढे सूत्र जाऊयात आता. ते कसे सिद्ध होते, आता पुढील सूत्र सांगत आहेत. कथम तदुपपद्येत योगी संसारिक दुःखातही सुखातही दुःखाची अनुभूती करतो, ते कसे सिद्ध होते पुढील सूत्रात सांगत आहेत. म्हणजे योगी काय करतो म्हणे, संसारिक सुखात सुद्धा दुःखाचीच अनुभव करतो बरं का. म्हणजे जाती चांगली प्राप्त झाली, सुख वाटत नाही कुणाला, योग्याला. परत आयुष्य चांगलं प्राप्त झालं, आनंद त्याला होत नाही, दुःखच वाटतं त्याला. काय बंद पडलंय, कशासाठी जन्म, एवढं आयुष्य जगायचंय, दुःखच होतं त्याला. आणि दुसरं भोग पण प्राप्त होतात, त्याच्यात बी त्याला इंटरेस्ट नाही, त्याला सुद्धा तिथे सुद्धा दुःखच वाटतं. हे असं कसं काय, अवतारणिका कशी आहे, हे असं कसं काय, हे कसं सिद्ध करता येईल बरं का. पुढील विषयामध्ये प्रवेश कसा होतोय. योग्याला तर हे चांगले परिस्थिती सुद्धा त्याला दुःखच देते. अर्थ कळतोय का. काही माझं प्रॉब्लेम आहे का, चुकत आहे का आज काही. नाही कळतंय ना. आता आपल्याला वाटतं आयुष्य चांगलं मिळालं, भोग चांगले मिळाले, आनंद आहे बा, चांगलं आयुष्य जगायला मिळालं. परंतु योग्याला हे जाती आयु भोग कितीही उत्तम प्रतीचे मिळाले तरी त्याला सुख होत नाही, त्यातून काय होतं, दुःख. आता मग हे कसं काय शक्य आहे, हे कसं काय, असा प्रश्न विचारलाय संध्याताई. मग यासाठी पतंजली महाराज आता सूत्र सांगत आहेत 15वं. काय सूत्र सांगत आहेत. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वम विवेकिनः. विवेकीसाठी सगळं दुःखच आहे हो. बौद्ध दर्शन बौद्ध दर्शन, योगाला सगळं दुःख आहे. तुम्हाला वाटायला लागले ते नाही, मला तर दुःखच दिसतंय बाबा त्यात, असं म्हणते ते. तुम्हाला सुख वाटतंय तेच आम्हाला दुःख वाटायला लागलं असं म्हणायला लागतात. काय कसं आहे तर पाहूयात. परिणाम ताप आणि संस्कार दुःखांनी सत्व रज तमा गुणांच्या स्वभावात परस्पर विरोध असल्यामुळे विवेकी योग्यासाठी सर्व दुःखच आहे, अर्थात लौकिक सुख सुद्धा दुःखाप्रमाणेच आहे योग्याला. यासाठी सुद्धा भाष्यकाराने विस्तार केलाय चांगला. या सूत्रासाठी सुद्धा भाष्यकारांनी चांगला विस्तार केलेला आहे. परिणाम दुःख, ताप दुःख आणि संस्कार दुःख, आणि गुणवृत्ती विरुद्ध दुःख, हे दुःख सांगितलं गेलेलं आहे. आणि अष्टांग योगाकडे जाता येतं हळूहळू हळूहळू. आपण तसंच जाऊयात पुढे, आपण थांबूयात आज इथे. ठीक आहे. 15वं सूत्र उद्या आपण परत घेणार आहोत, वापस न येता 15व्या सूत्रापासून आपण पुढे जाऊयात. कसं कसं आलो होतो आपण. क्रियायोग तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रियायोगः समाधि भावनार्थ क्लेश करणार्थश्च. पुढील सूत्र सांगा. अविद्या अस्मिता रागद्वेष अभिनिवेशः पंचक्लेशाः अविद्या क्षेत्रम उत्तरेषां प्रसुप्ततो न विच्छिन्नो दाराणां. क्लेशाची अवस्था. पुढील
अनित्या अशुची दुःखानात्मतो नित्यशुची सुखात्मख्यातीर अविद्या पुरत अस्मिता दृग्दर्शन शक्त्योरेकात्मतेवा अस्मिता सुखानुशयी रागाः दुःखानुशयी द्वेषाः सुवरसवाही विदुषोऽपि तथा रूढो अभिनिवेशाः ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः सूक्ष्म करता येतात ते ध्यानहेयास्तद्वृत्तयाः क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्मवेदनीयाः सति मूले तद्विपाको जाति आयु भोगाः तेल्लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात् ते आह्लाद परितापफलाः पुण्य अपुण्य हेतुत्वात् हेतू त्यांचा काय आहे कारण काय आहे पाप किंवा पुण्य कारण आहे सुख किंवा दुःख प्राप्तीमध्ये पाप किंवा पुण्य आहे मात्र योग्याला दुःखच आहे सगळं कस काय दुःख आहे तर त्यासाठी पुन्हा 15वं सूत्र सांगितलेलं आहे आणि ते 15वं सूत्र आपण उद्याच्या तासामध्ये घेऊया ठीक आहे थांबूया आपण हरिओम हे विचारायचं आहे ठीक आहे थांबूया आपण